ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळ सभागृहात आयोजित जावे विनोदाच्या गावे या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीच्या संवर्धनासाठी विश्वकोश निर्मिती, साहित्य संमेलनाचं आयोजन आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वाढता वापर यासारख्या ठोस धोरणात्मक पावलांचा उल्लेख केला. महाराष्ट्र विधानमंडळात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा झाला. ज्येष्ठ कवी, साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून टेंबीनाका शाळा क्रमांक 7 इथे आज दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात संत साहित्याच्या स्मरणाने करण्यात आली. पालखी संत ज्ञानेश्वर यांची आकर्षक सुशोभित प्रतिमा वेळेत ठेवण्यात आली होती. फुलांची सजावट, पारंपरिक रांगोळी आणि ढोल ताशांच्या गजरात या दिंडीला सुरुवात झाली आहे. बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी संस्कृतीची झलक यावेळेस सादर केली. जय जय महाराष्ट्र माता, मराठी असे आमची मायबोली अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज मराठी राजभाषा दिनानिमित्त महानगरपालिकेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथील स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या प्रथमेस महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात 424 झाडांची सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अन्यथा उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करू असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी दिली आहे. या संदर्भात शिष्टमंडळाने उपायुक्त बोडखे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात बोलताना श्री मनोज प्रधान यांनी सांगितलं की महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 तसंच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 यांचा यामध्ये भंग झाला आहे. जनहित याचिका 3752/2021 नुसार संबंधितांवर कारवाई करणं बंधनकारक असून 8 दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी श्री मनोज प्रधान यांनी दिला आहे. मला असं वाटतं झाडं तर तोडलेली आहे ते मला माहिती आणि तुम्ही पण सांगताय तर मी 100% जे 3752/2021 आहे त्या अनुषंगाने मी रिट दाखल करणार. मी फक्त सोमवारी काय करतायत त्याची वाट बघतोय. त्यांनी मला शब्द दिलाय की तिथे झाडाचं कत्ल झाला असेल तर तिकडनंच माझ्यावर पोलीस स्टेशनला येते. रचनाच लाईफस्टाईल एक्स्पोचं उद्घाटन आज ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते संपन्न झालं. रचना बागवे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील मराठा मंडळ हॉल या ठिकाणी या रचनाच लाईफस्टाईल एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी ठाणेकरांना मनमुराद खरेदी करण्यासाठीचं हे हक्काचं डेस्टिनेशन असेल असं यावेळेस रचना बागवे यांनी सांगितलं. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, त्याचप्रमाणे वस्त्र प्रावरणं आणि दागिने यांची रेलसेल बघायला मिळते आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन वापरासाठीच्या अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला खरेदी करायला मिळणार आहेत. विशेषतः
महिला उद्योजकांचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. महिला उद्योजकांना वाव मिळावा, त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून रचनाच आर्ट अँड क्रिएशनच्या वतीने या संपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील मराठा मंडळ हॉल मोनालिसा बिल्डिंगच्या मागे खाऊगल्ली पाचपाकडी ठाणे पश्चिम येथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी आपल्याला सवाई मसाले, त्याचप्रमाणे योजक, चव कोकणच्या परंपरेची हे उत्पादनं देखील या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचप्रमाणे पितांबरीची अनेक उत्पादनं या ठिकाणी आपल्याला खरेदी करायला मिळणार आहेत. जास्तीत जास्त ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन महापौर सौ शर्मिला पिंपलोळकर आणि रचना लचके बागवे यांनी केलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मला वाटतं रचना आर्ट्स क्रिएशनच्या माध्यमातून रचनाताईंनी हे प्रदर्शन भरवलं आहे आणि खूप उत्तम प्रकारचं प्रदर्शन मला बघायला मिळालं. एकूण 45 स्टॉल इथे आपल्याला बघायला मिळतील, जिथे प्रत्येक उद्योजकांना संधी दिली आहे की त्यांनी कुठेतरी आपला उद्योग सर्व ठाणेकरांना यावा. नुसते ठाणेकर मला वाटतं यामध्ये नाही आहे, तर वेगवेगळ्या शहरातली लोक आपल्या इथे या स्टॉलच्या मध्ये दिसायला बघायला मिळतील आपल्याला. आणि शुभेच्छा देते मी महिला दिनाच्या पण तुम्हा सर्वांना. आणि आज मराठी भाषा दिन गौरव आहे, तर त्या निमित्ताने सर्व ठाणेकरांना माझ्याकडून शुभेच्छा. नक्कीच जसं महापौर मॅडम म्हणाला की नक्की सगळ्यांनी या. आणि हा जो वेगवेगळ्या ठिकाणांना लोक आलेली आहेत, जसं आपल्याकडे काश्मीरी कुर्ती आहेत, भागलपुरी साडीज आहेत, हरिद्वारवरून सर आले जे ॲस्ट्रोलॉजीमध्ये विख्यात आहेत. आणि असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मला इथे मिळतील. त्याचसोबत खायला देखील वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, तर नक्की या आणि लाभ घ्या. थँक्यू. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. कळवा, पारसी, खारेगाव परिसरातील बच्चे कंपनीसाठी आता आनंदाचं एक नवीन ठिकाण तयार झालं आहे. लाडोबाचं घर असं या ठिकाणाचं नाव आहे. फन झोन ही कन्सेप्ट गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होऊ लागली. मोबाईलमध्ये अडकलेल्या बच्चे कंपनीला पुन्हा एकदा दिलखुलासपणे, मनमुरादपणे खेळण्यासाठी हे फन झोन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. रश्मी पाटोळे यांनी कळवा परिसरामध्ये या फन झोनची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी या ठिकाणी एकंदर 14 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज उपलब्ध असणार आहेत. या 14 ॲक्टिव्हिटीज खेळताना विद्यार्थी अक्षरशः
रममाण होऊन जात असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. काल स्थानिक नगरसेविका प्रमिला केणी यांच्या हस्ते या फन झोनचं उद्घाटन झालं. लाडोबाचं घर असं अफलातून नाव याला देण्यात आलं आहे. ते त्यांनी उद्घाटन केलं. खरं म्हणजे आज कळव्यामध्ये हे सुरू झालं आणि प्रत्येक घरामध्ये मुलं असतात आणि त्यांच्यासाठी हे गरजेचं होतं. कारण प्रत्येक पालक हा बाहेर कामानिमित्त जात असतो आणि मुलांना त्यासाठी कुठेतरी एक विरंगुळा पाहिजे असतो आणि म्हणून यांनी किड झोन चालू केलं आहे. तर मला वाटतं ह्या कळव्यातली बरीच लोक त्याचा फायदा घेतील. कारण बच्चा पार्टी म्हटलं तर प्रत्येक घोडबंदर म्हणा किंवा खारेगाव पारसिक नगर म्हणा तिकडे लोकांना जावं लागायचं. पण आज ह्या प्रभागात सुरू झालं आणि त्यामुळे मला वाटतं हे कळवेकर सगळ्या त्याचा फायदा घेतील. आता कळवा प्रभाग समितीच्या समोरच आम्ही नुकतंच लाडोबाचं घर किड्स फन झोन ओपन केलेलं आहे. हे पूर्वी होतं पारसिक नगरला, तिथून आता आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहे आणि आमच्याकडे टोटल 14+ ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना खेळायला. तुम्ही बघू शकता, हे आहे बॉलपूल, लेगो बोर्ड, स्लाईड, पंचिंग बॅग, वी ब्रिज, स्पायडर टनल, रोलर, स्विंग आहे तिकडे आणि तिकडे फोम पीट, सीड पीट आहे, सीड पीट, झिप लाईन, किचन, ट्रॅम्पोलिन, फोम पीट, निंजा ॲक्टिव्हिटी, वॉल क्लाइंबर, बास्केटबॉल. आता सध्याची मुलं ही जास्त करून मोबाईलमध्ये असतात, पण त्यांना ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपण काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो नेहमी घरात. त्यासाठी आम्ही कळव्यामध्ये नुकतंच आणि कळव्यामध्ये आधी पासिंगमध्ये होतंच, पण आता नुकतंच आणि पूर्ण कळव्यामध्ये आमचं एकमेव आहे किड्स फन झोन. तुम्ही ते लहान मुलांना घेऊन येऊ शकता, त्यांना जास्तीत जास्त ॲक्टिव्ह करू शकता. लाडोबाचं घर खूप आवडतं आणि खूप छान वाटतं. लाडोबाचं घर मला खूप आवडतं, सगळं आवडतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.